मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आजचा एपिसोड चांगला दाखवला बरं का प्रेक्षकांनो, आणि जरा फास्टच सांगते नेहमीप्रमाणे, म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही. काल आपण पाहिलं होतं की मानिनीने काव्याला समजवलं की बाई, म्हणजे ती विचारते ना की बाळ केव्हा येतं, काय येतं. आता पार्थ पण बसलाय बरं का. मानिनी जेव्हा काव्याला समजवत असते तेव्हा तिथे त्या दोघींच्या जवळ. आता मानिनी सांगते, अगं बाई काव्या, प्रत्येक बाईच्या कळा वेळा वेगवेगळ्या असतात. अगं डॉक्टर देतात तारीख, पण कधी कधी तारखेच्या नंतरही बाळ येतं किंवा तारखेच्या आधी पण येतं किंवा कधीही येऊ शकतं बरं का. अगं तुला पाठच्या वेळेला काय झालं ते गंमत सांगते. हां, काव्या म्हणते, हो हो सांगा ना. मग आता त्या सांगतात मानिनी, अगं माझी बहीण म्हणजे आनंदची आई, तिचं लग्न होतं बरं का. त्यावेळेला काय झालं की मी आणि विक्रम दोघे लग्नाला गेलो. बहिणीचं लग्न म्हटल्यावर मी किती एक्सायटेड होते तुला सांगू. मी प्लॅनिंग केलं होतं की करवली म्हणून मी छान प्लॅनिंग करणार, म्हणजे तिला करवली म्हणून मुंडावळ्या बांधणार, तिला पाठीशी तिच्या उभे राहील करवली म्हणून बहिणीच्या. पण विक्रम आणि मी लग्नासाठी गेलो तिथे, आणि मग मला लक्षात आलं की बाळाची एंट्री होणार आहे. काव्या म्हणते, बापरे लग्नात, मग तुम्ही काय केलं? मानिनी म्हणते, अगं मग काय, तिथे कळा यायला लागल्या ना मला. मग गेले ते मला हॉस्पिटलला घेऊन विक्रम, आणि हे बाळ झालं. पार्थ म्हणतो, ए आई आई, मला सांग ना, मी जन्म झाल्यावर खूप क्यूट होतो ना. नर्सनी मला हातात घेतलं तेव्हा त्या काय म्हणाल्या? आता काव्या म्हणते, थांबा ना देशमुख, त्याबद्दल आपण नंतर बोलूया का. आता पार्थला खटकतं बरं का. त्याला कळतंय की आपली आई जे सांगते त्याचे उलटे परिणाम होणार आहे. काव्या खोदून खोदून विचारत असते, सांगा ना आई, काय झालं पुढे? लग्नाचं काय झालं? लग्न अटेंड केलं का तुम्ही? मानिनी म्हणते, अगं बाई, लग्न राहिलं बाजूला. अगं अक्षता टाकायला पण आम्ही लग्नात नव्हतो, काय करणार? एवढ्या जवळच्या माझ्या बहिणीचं लग्न करवली म्हणून मी स्वप्न पाहिली होती, प्लॅनिंग केलं, पण मी मिस केलं ग सगळं. पण मी बाळाला निवडलं बरं का काव्या. अर्थात कुठलीही आई असती ना तर तिने बाळालाच निवडलं असतं. अगं थोडक्यात सांगू का तुला, सगळं जग एकीकडे आणि आपलं बाळ एकीकडे. कुठली पण आई बाळालाच निवडणार ना ग. आता काव्या त्या गोष्टीचा विचार करायला लागते, आणि मानिनी आता पुढे बोलत असते, पण ते बोलणं ऐकवलेलं नाहीये. पण पार्थ मात्र सतत काव्याकडे बघत असतो. मंडळी, तुम्हाला असं वाटत नाही का की काव्या जरा जास्तीच लाड वागते? आज एक्झॅक्टली त्यांनी तोच मुद्दा घेतलाय बरं का, आणि वसुआत्याने तो हायलाईट केलाय. आता या सीनमध्ये आपण बघतोय जीवा आणि नंदिनी सरोगसी मदरबद्दल चर्चा करताना दिसतंय आपल्याला. आज त्यांनी बरीच मोठी हिंमत केली आहे प्रेक्षकांनो. सरोगसी मदर नेमकं काय असतं, त्याचे फायदे तोटे सगळं यांनी डिस्कस केलंय जीवा आणि नंदिनी. जीवा वही पेन घेऊन बसलेला असतो आणि आता नंदिनीला म्हणत असतो, सरोगसी मदर आपल्याला मॅरिड हवी आणि एका बाळाची आई हवी, राईट? नंदिनी म्हणते, अहो सगळ्यात महत्वाचं आपल्या नात्यातली हवी आहे. आता जीवा म्हणतो, मला कोणी चुलत बहीण नाहीच आहे, आणि जी आहे ती रम्या आहे. मग आता ही नंदिनी म्हणते, रम्या आपली लास्ट होप आहे. मग जीवा म्हणतो, तुझ्या नात्यातलं कोणी आहे का? नंदिनी म्हणते, बघावं लागेल, असं कोणी करेल म्हणजे. मला तशा बहिणी नाही आहेत तशा, पण प्रश्नच आहे सगळा. 3 चुलत बहिणी आहे, त्यातली एक डॉक्टर आहे, आणि तिच्याबद्दल काही सांगायला गेले तर जाऊ द्या, सोडा विषय. नाही, दुसरी एक आहे ती फॉरेनला असते बरं का, आणि ती स्वतः एका महत्वाकांक्षी प्रोजेक्टवर काम करते. तिला वेळच नाहीये, तिचा पण प्रश्न येत नाही. जीवा म्हणतो, तिसरी कोण आहे? त्यावर आता नंदिनी म्हणते, ती ना एका लहान मुलांच्या शाळेत शिकवते, आणि तिच्या संशयित नवऱ्याला ती सतत उत्तरं देत असते. ती जर आपल्यासाठी प्रेग्नेंट राहिली तर तिचा नवरा तिचं काय करेल? जीवा म्हणतो, बापरे आता कठीणच आहे, आपल्याला आता काय करावं? त्यावर आता नंदिनी म्हणते, अहो आई कशी माझी काल सगळ्यांना सांगू हट्ट करत होती. माझ्या बहिणी तशाच आहे, त्या काही लपवून ठेवू शकत नाही. त्यानं काव्याला सरळ जाऊन सांगतील बरं का. आता हे सगळं न अवघडच वाटतंय मला. जीवा म्हणतो, मी काय म्हणतो, मग आपण नातेवाईकांच्या बाहेर बघूयात का? त्यावर नंदिनी म्हणते, अहो तसं कसं चालेल, नियम आहे ना. जीवा म्हणतो, अगं असे कसे नियम? अगं जी बाई आपलं बाळ तिच्या पोटात वावरणार आहे 9 महिने, तर मग सरकारला काय नियम आलेत? त्यावर नंदिनी म्हणते, असं काय विचार करताय जीवा? अहो सरकारने खूप विचार करून हे सगळे नियम मांडलेत. मला सांगा, हे बघा कसं आहे, म्हणजे थोडाफार रिसर्च केला म्हणून मी सांगते. सरोगसीसाठी एवढे नियम आहेत ते यासाठी की बाळाला जन्म घालणे हेच नाहीये. अहो बाळाला जन्म घालणे, त्याचं पालकत्व, या सगळ्याशी ती बाई निगडीत असते ना. याचा गैरवापर नको म्हणून सरकारने नियम घातलेत. जीवा म्हणतो, काय गैरवापर होणार आहे नंदिनी म्हणते, अहो पूर्वी असं व्हायचं की ज्या गरीब महिला आहेत ना, त्यांना पैशाचं आमिष दाखवून सरोगसी करायला भाग पाडायला जायचं. पैशासाठी त्या करायच्या, पण या सगळ्यात शारीरिक शोषण व्हायचं त्यांचं. मग त्या बाईकडे दुर्लक्ष व्हायचं, तिच्या बेसिक हक्काकडे दुर्लक्ष व्हायचं. मग तिच्या सुरक्षिततेसाठी हे नियम आहेत. आणि बाळाचं म्हणाल तर कायदेशीर हक्कासाठी, म्हणजे या बाळाचे आई वडील कोण असतील, जन्मानंतर बाळाची जबाबदारी कोण घेणार, त्याचं नागरिकत्व काय असेल, या सगळ्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहेत.
जीवा म्हणतो हो तुझं ते सगळं बरोबर आहे, पण मला सांग सरोगेट मदर विवाहितच का, एका बाळाची आईच का? नंदिनी म्हणते कारण एक मूल असलेली बाईच हवी. इमोशनली जर ती बाळाशी अटॅच झाली तर, आणि पुढे जाऊन जर तिने बाळ द्यायला नकार दिला तर, हे सगळं होऊ नये म्हणून एका बाळाची आई. आणि तसंही लग्न झालेली स्त्री. आता ती गप्प बसते तेव्हा जेव्हा म्हणतो बोल. आता नंदिनी म्हणते तुम्हाला आठवतं ना आई बोलता बोलता काल काय बोलली, प्रत्येक पुरुषाला प्रेग्नन्सीमध्ये आपल्या बायकोबद्दल प्रेम वाटतं, कारण ती त्याचा अंश त्याच्या पोटात वाढवत असे. त्यामुळे दुसरी कुठली स्त्री असली ना आणि ती जर तुमचा अंश तिच्या पोटात वाढवत असेल तर तुम्हाला तिच्याबद्दल आपुलकी वाटणारच ना. नंदिनीच्या आईचं बोलणं जीवाला आठवतं बरं का. नंदिनी म्हणते आईच्या पोटाला कान लावून बाळाचं सगळं ते फील करणं, हालचाल वगैरे ते तुम्ही कराल का त्या बाईसोबत? म्हणजे समजा समजा तुम्हाला राहवलंच नाही आणि झाली तुमची ती इच्छा बाळाला फील करायची, म्हणजे एक वेळेला बाळाचे बाबा आईशी प्रामाणिक राहतील, पण त्या स्त्रीचं काय? ज्या पुरुषाचा अंश ती आपल्या उदरात वाढवते तिच्याबद्दल जर तिला अट्रॅक्शन वाटलं तर? हे सगळं होऊ नये ना जीवा, यासाठी हे नियम. तिचा संसारच तिला मागे फिरायला बळ देतो आणि कुठेतरी नात्यातली मर्यादा ओलांडली जाऊ नये म्हणून हे सरकारने नियम घातलेत, कळलं? जीवा म्हणतो अच्छा, म्हणजे कदाचित परकी स्त्री याचा विचार करणार नाही पण नात्यातली स्त्री याचा विचार करेल. म्हणजे हा माझ्या बहिणीचा नवरा आहे किंवा हा माझा भाऊ आहे किंवा हा माझा होऊ शकत नाही. बापरे, काय काय विचार करून नियम घातलेत ना हे सगळे. नंदिनी म्हणते आता कळलं का? जीवा म्हणतो अगं हे सगळं झालं पण एक आहेच की, सरोगसी करणारी बाई आपल्याला बाळ नाही दिलं तिने तर? नंदिनी म्हणते असं होऊ शकत नाही. बायका जर बाळ द्यायला नकार देतात तेव्हाच हा कायदा पुढे येतो ना. म्हणजे बघा सरोगसीमध्ये ह्यामुळेच हे सगळे नियम आहेत की पैसे सगळं आणि या मेडिकलचा खर्च 9 महिने, आणि ती जर यासाठी कॅपेबल नसेल तर हे सगळं आपण करतोच ना, आणि हे सगळं नियम आणि कायद्यानेच असतं. जीवा म्हणतो ओ अच्छा, म्हणजे जी कोणी बाई असेल ती सगळी या नियम आणि कायद्यामध्ये बसणारी. नंदिनी मला वाटलं होतं ही सरोगसी म्हणजे आपल्या जखमेवरची फुंकर होईल, पण कसलं काय? नंदिनी म्हणते नाही जीवा, होप नका सोडू, आपण यशस्वी होऊ. खूप उदाहरणं आहेत, तुम्हाला दाखवू का? असं म्हणून नंदिनी आता तिचा मोबाईल हातात घेते आणि बघते तर काय, तिच्या आईचे बरेच मिस कॉल त्यावर असतात. कदाचित तिने तिचा फोन सायलेंटवर केलेला होता. नंदिनी म्हणते अरे बापरे, आईचे 6 फोन येऊन गेलेत, माझी आई असं करत नाही कधी, काय झालं असेल? असं म्हणून नंदिनीने कॉल लावलाय तिच्या आईला. आता त्या शारदाताईंना ना जरा अटॅक आलाय बरं का, अस्थमाचा आहे की काय आहे माहित नाही, पण त्या आता जरा असं दमून दमूनच बोलतायत, त्यांचा श्वास पण लागतोय. नंदिनी म्हणते हॅलो आई, अगं तुला काय झालं? शारदाताई म्हणतात अगं मला ना रात्रभर झोप नाही आली ग नंदिनी, विचित्र विचित्र स्वप्न पडत होते, माझ्या डोक्यात तेच सगळं फिरत होतं. आणि आता नंदिनी म्हणते अगं आई आई बोल, तुझा आवाज नाही येते नीट. जीवा फोन हातात घेतो आणि स्पीकरवर ठेवून म्हणतो हॅलो हॅलो आई बोला. शारदाताईंना आता बोलताच येत नाही आणि त्यांच्यासमोर भोळ येते, त्या बेशुद्ध पडतात. आता नंदिनी तिकडनं बोलत असते अगं आई बोल ना, आई तू काही बोलत का नाहीयेस? जीवा म्हणतो अगं चल घरी सांगू नकोस, आपण पटकन जाऊया. नंदिनी म्हणते हो आत्ताच्या आत्ता आईकडे जाऊयात चला. जीवा पटकन त्याच्या बाईकची चाबी उचलतो आणि नंदिनी पटकन जीवाच्या मागे मागे धावत जाते. ऑब्विसली ती काही प्रेग्नंट नाहीये प्रेक्षकांनो, त्यामुळे ती अगदी स्वतःचा जीव मुठीत घेऊन पळते. आता आईची तब्येत बरी नसल्यावर कुठलीही मुलगी धावत जाणारच. नंदिनी तशीच धावत गेली आहे आणि वसुआत्याने नेमकं तिला पाहिलंय. इकडे शारदाताई आता बेशुद्ध झाल्या आहेत, त्यांना मूर्छा आली आहे आणि जीवा आणि नंदिनी असे पळत पळत जाताना वसुआत्याने त्यांना पाहिलंय. काल हे आपण प्रोमोमध्ये पाहिलं होतं. मंडळी तुम्हाला वाटत असेल की हा रिव्ह्यू छोटा झालाय, पण तरी सुद्धा मी तुम्हाला मालिकेतला शब्द न शब्द अगदी डिटेलमध्ये सांगतेय, फक्त माझी सांगण्याची स्पीड वाढली आहे एवढंच. झालं आता या वसुआत्याने पाहिलं नंदिनीला असं पळताना आणि त्या विचार करतात अरे बापरे, ही नंदिनी प्रेग्नंट आहे ना, अशी काय स्पीडने धावते? जीवा पण तिचा हात धरून धावत धावत घेऊन गेला तिला. अगं बाई विचित्रच आहे. विजयराव म्हणताय तसं करेक्टच वाटतंय मला. नाही करेक्टच आहे. गरोदरबाई दुसऱ्या महिन्यात अशी काय धावपळ करेल? काहीतरी घोळ आहे. जिथे घोळ आहे ना तिथे तर मला लक्ष घालायलाच हवं नाही का? असं म्हणून वसुआत्या स्वतःच्याच मनाशी हसायला लागतात. इकडे आपली मानिनी खरंच खूप गोड आणि क्यूट सासू आहे बरं का, यात प्रश्नच नाही. मानिनी फोडणी देत असते तेवढ्यात काव्या किचनमध्ये येते आणि तिला खोकला लागतो. मानिनी म्हणते काय ग बाई काव्या, अशी कशी आली ग फोडणीच्या वेळेला? चल चल बाहेर चल बरं. काव्या म्हणते नाही मला पाणी देता का आई? मानिनी तिला पटकन पाणी देते बरं का आणि म्हणते अगं तुला लिंबू सरबत देते, थांब जरा. काव्या पाणी पिते, मग तिला थोडंसं बरं वाटतं. मानिनी म्हणते तू बाहेर बस ग काव्या चल. काव्या म्हणते नाही नाही नको नको ठीक आहे ठीक आहे. मानिनी म्हणते काय झालं तुला काव्या, मळमळतंय का, छातीत धडधडतंय का? काव्या म्हणते कसं तरीच होतंय. मानिनी म्हणते थांब तुला ना थोडंसं दूध देते. होतं ग गरोदरपणात असं. मग काव्या मानिनीला विचारते आणि परीक्षेच्या काळात?
मग मानिनी म्हणते, "अगं, काय विचार करतेस एवढी काव्या?" मग काव्या म्हणते, "आई, मला सतत असं वाटतं गरोदरपणामुळे नाही, माझ्या परीक्षेमुळे हे होतंय." मानिनी म्हणते, "अगं वेडाबाई, तू हुशार मुलगी आहेस. भरपूर अभ्यास करतेस मन लावून. चांगला जाणार आहे तुझा पेपर. छान जाणार आहे. नको टेन्शन घेऊस बरं. लिंबू सरबत देऊ का तुला?" काव्या म्हणते, "ओ, द्या ना." मग आता मानिनी तिला सरबत देता देता म्हणते, "काळजी घे हं काव्या, तू क्लासच्या परीक्षेला चालली आहेस. पण बाहेर ऊन आहे बरं का बेटा. तू ड्रायव्हरला फोन केलास का?" काव्या म्हणते, "नाही, नाही, मी रिक्षाने जाईल ना आई." मानिनी म्हणते, "नाही बाई, नाही. रिक्षाने बिक्षाने जाऊ नको. मी ड्रायव्हरला बोलवते. गाडीनेच जा आपल्या." आता मानिनी एवढं समजावून सांगत असते, पण काव्या नाही नाहीच म्हणत असते. मग तेवढ्यात वसू आत्या येतात आणि म्हणतात, "काय गं मानिनी, तुला ना तुझ्या दोन्ही सुनांची काळजीच घेता येत नाही." मानिनी आता तोंडातल्या तोंडात पुटपुटते, "अगं बाई, काळजीबद्दल कोण बोलतंय बघा." वसू आत्या म्हणतात, "काय म्हणालीस मानिनी? अगं जे बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. मला घाबरतेस का?" मानिनी म्हणते, "छे छे, अहो वसुताई, मी कशाला तुम्हाला घाबरू? तुम्हाला खरंच काळजी वाटते काव्या आणि नंदिनीची?" वसू आत्या म्हणतात, "मग करते मी काळजी तुझ्या दोन्ही सुनांची. तुला काय वाटलं मला काही काळजी वाटत नाही तुझ्या सुनांची?" मानिनी म्हणते, "अगं बाई, हो करतात तुम्ही काळजी? अहो वसुताई, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा बरं. तुम्हाला जरा जर वाटत असेल ना, तुमच्या भाच्यांच्या मुलांना जन्म देणाऱ्या या 2 मुली आहेत ना, त्यांच्याविषयी जरा जरी काही वाटत असतं ना, तर त्यांच्या चोरोटीमध्ये नंदिनीविषयी वेडवाकडं बोलला असता का तुम्ही? काव्याला किती त्रास झाला लक्षात आहे ना तुमच्या?" असं आता म्हणतात, कमाल आहे बाई तुझी मानिनी. तुझी ही सून काव्या, हिच्याबद्दल किती काळजी करतेस आणि तुझी ती दुसरी सून सेवाभावी नंदिनी, तिची काळजीच वाटत नाही तुला. काहीच वाटत नाही गं तिच्याबद्दल तुला. आत्ता बघितलं ना मी, जीवाबरोबर उड्या मारत मारत बाहेर गेली, धावत होती नुसती, पळत होती. अगं मी हेही बघितलं की जीवाने बाईकची किल्ली उचलली जाता जाता. याचा अर्थ काय होतो मानिनी? दोघे बाईकवर बसून बाहेर गेलेत नाही का? मानिनी आता दुर्लक्ष करते वसवात्याकडे आणि काव्याला म्हणते, "अगं काव्या, तू ड्रायव्हरला फोन करतेस का? थांब मी करते. अगं फोन कुठे गेला माझा? चल चल बाहेर जाऊ आपण." निमित्त करून मानिनीने काव्याला त्या किचनमधनं बाहेर काढलंय. काव्या नाही नाहीच म्हणत असते मानिनीला बरं का. मानिनी म्हणत असते, "ये ग बाई, बाहेर ये." आता वसवात्याने तिथे असलेलं लिंबू सरबत उचललं. मुद्दाम काव्याला देण्याचं नाटक करतात त्या. आणि इकडे आता जीवा आणि नंदिनी पोहोचलेत शारदाताईंकडे. शारदाताईंना गेल्या गेल्या असे बेशुद्ध अवस्थेत बघतात ते दोघे जण आणि घाबरतात. आणि ताबडतोब नंदिनी म्हणते, "डॉक्टरांना फोन लावा जीवा, प्लीज लवकर फोन लावा." जीवा डॉक्टरांना फोन लावतो आणि डॉक्टर घरीच येतात त्यांना चेक करायला. मला वाटलं होतं दवाखान्यात ॲडमिट करतात की काय, पण तसं नाही झालं. जीवा फोन लावतो डॉक्टरांना आणि सांगतो त्या शारदाताईंच्या तब्येतीबद्दल. इकडे आता पुन्हा एकदा मानिनी आणि काव्याचा सीन घेतलाय. मानिनी ड्रायव्हरला फोन लावते आणि विचारते, "कुठे आहे ड्रायव्हर?" काव्याला ना क्लासच्या परीक्षेला जायचंय टेस्टसाठी, म्हणून हे सगळं चाललंय. मानिनी फोनवर बोलते, "अच्छा अच्छा, बरं बरं," असं म्हणते आणि फोन ठेवून देते. काव्या म्हणते, "अहो आई, मी जाते ना रिक्षाने." पण मानिनी म्हणते, "अगं थांब ग जरा, ते इथेच आहेत एअरपोर्ट जवळ." काव्या म्हणते, "आई मस्करी करताय का तुम्ही? त्यांना 15 मिनिटं लागणार आहेत अजून." "आई मी जाते ना रिक्षाने." मानिनी म्हणते, "नाही बाई, रिक्षाने जायचं, तू शहाणी आहेस ना." "नाही नाही बरं." काय ना प्रेक्षकांनो, कधी कधी मोठी माणसं जे सांगतात ना ते ऐकायला हवं का. हे मुलं असे मनाचे करतात ना, त्यामुळे त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागतात. असो, मानिनी म्हणते, "तुला क्लासच्याच परीक्षेला उशीर होतोय ना, एवढंच आहे ना?" आता वसू आत्या येतात बरं का तिथे पुन्हा यांच्या मागे मागे आणि म्हणतात, "अगे काव्या, क्लासच्याच परीक्षेला जायचं ना तुला, झाला उशीर तर काय बिघडलं तुझं? हां, पण मेन परीक्षेला उशीर नको करू ग बाई." काव्या दुर्लक्ष केल्यासारखी करते त्यांना. मग वसवात्या म्हणतात, "सरबत विसरली स्वयंपाकघरात, घे ग बाई पी." मग काव्या म्हणते, "नकोय मला." वसवात्या म्हणतात, "अगो पी." काव्या म्हणते, "नकोय ना मला." मग वसवात्या सरबत खाली ठेवून म्हणतात, "राहिलं, मला काय करायचं?" मग मानिनी म्हणते, "मुद्दाम करता वसुताई तुम्ही हे सगळं. तिला जाताना मुद्दाम स्ट्रेस यावा म्हणून मुद्दाम काहीतरी असं बोलता ना, का करता हो असं?" वसवात्या म्हणतात, "अगं बाई, मी काय स्ट्रेस यावा म्हणून बोलले? मी काही पण बोलले ना मानिनी, तर तुला ते चुकीचंच वाटत असतं हं. नाही ऐक आता माझं." मानिनी, "अगं एखाद्या झाडाला जर आपण पाणीच घातलं नाही ना, तर ते झाड सुकून जात असतं आणि एखाद्या झाडाला जास्तीच पाणी घातलं तर ते झाड कुजतं." मानिनी म्हणते, "काय बडबडताय तुम्ही वसुताई, मला काही कळत नाहीये." वसवात्या म्हणतात, "सांगते ना मी तुला, सगळं सांगते. अगं तुझी दुसरी सून नंदिनी, तिच्याकडे तुझं लक्षच नाहीये अजिबात. ती तर सुकून चालली आहे आणि ही बघ, हिची इतकी काळजी करतेस ना, इतकी काळजी करतेस की मला असं वाटायला लागतं ना." आता तेवढ्यात या काव्याची गाडी आली आहे. काव्या म्हणते, "आले आले." मानिनी म्हणते, "अगं बाई काव्या, हळू जा, नीट जा." काव्या गडबड गडबड पळत असते तेव्हा मानिनी म्हणते, "अगं ये हळू, सावकाश." आता काव्या गेली आहे बरं का. लगेच वसवात्या हसून म्हणतात, "बघितलंस का मानिनी, आत्ताच्या आत्ता तू माझा मुद्दा सिद्ध केलास. मगाशी मी काय म्हणलं की नंदिनी उड्या मारत मारत धावत गेली, त्याचं तुला काहीच वाटलं नाही. आणि आता ही काव्या
जरा अशी दुडू पळत गेली तर लगेच म्हणाली, अगो काव्या हळू हा. बघ कसं आहे ना, तुझं मानिनी अवघड झालंय. नाही मी काही बोलले तर तुला चुकीचंच वाटतं. आता जे बोलते ना मी त्याचा विचार कर ग बाई. बघ बाई पटतं का तुला? असं म्हणून आता या वसवात्या निघून जातात. मग मानिनी विचार करायला लागते, अगं बाई खरंच मी असं करते का? म्हणजे मी नंदिनीकडे दुर्लक्ष करते का? नंदिनीला काही दुखलं खुपलं तर मी लक्ष देत नाहीये का नंदिनीकडे? मानिनी बिचारी विचार करायला लागते. खरं तर मानिनी खरंच एक क्यूट सासू आहे प्रेक्षकांनो. ती घरातली सगळी कामं अगदी न बोलता करते. काव्याला सपोर्ट करते एक्झामसाठी, नंदिनीला सपोर्ट करते. पण तरी पण आता बघा पुढच्या भागात त्यांनी छान दाखवलंय. पार्थ ओरडतो आता मानिनीवर आणि ते त्याने चुकीचं केलंय. मंडळी आता शेवटचा भाग तुम्ही बघत आहात. डॉक्टर आल्यात शारदाताईंना चेक करायला आणि विचारतात त्यांना ट्रॉमा बसलाय का? काही धक्का बसलाय का मानसिक? आता नंदिनी आणि जीवाला आठवतं की काल आपण म्हणजे मिसकॅरेज बद्दल आईला सांगितलं, त्याचाच धक्का बसला. दोघं एकमेकांकडे बघतात. पण जीवा म्हणतो काल आमच्याकडे फंक्शन होतं ना, तिथे जरा दगदग झाली त्यांना. डॉक्टर म्हणतात हो का, बरं ही औषधं लिहून देते मी आणि त्यांना प्लीज आता कुठलाही मानसिक धक्का बसणार नाही याची काळजी घ्या हं, असे डॉक्टर म्हणतात. आणि जीवा नंदिनी एकमेकांकडे बघायला लागतात. म्हणजे आता ते पुढे काय करणार आहेत हे सिक्रेट आता ते सगळ्यांपासून लपवून ठेवणार नेहमीप्रमाणे. असो मंडळी, आजचा भाग कसा वाटला तुम्हाला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये. कारण जमलं तर थोड्याच वेळात आज मी पाठराखीन तुम्हाला देणार आहे. तर बघा आता पुढचा प्रोमो त्यांनी काय दाखवलाय. नंदिनी आता काव्याला म्हणते, अगं काव्या काय झालं, अशी कशी फेल झाली तू? काव्या म्हणते मी सगळा अभ्यास केला होता. मग नंदिनी विचारते असं कसं झालं? काव्या म्हणते मी एका गोष्टीचं टेन्शन घेतलं. जीवा म्हणतो कुठली गोष्ट? काव्या म्हणते माझी एक्झाम डिसेंबर महिन्यात आहे ना, आईने मला सांगितलं होतं की त्यांना त्यांच्या बहिणीचं लग्न अटेंड नाही करता आलं, त्यांना बाळाला निवडावं लागलं. मग पार्थ चिडून म्हणतो आई तुला काय गरज होती तुझ्या स्टोऱ्या सांगायची? मग वसवात्या म्हणतात पाहिलं का मानिनी किती आहारी गेला बायकोच्या, आईला ओरडून बोलतोस काय रे पार्थ, ही पद्धत आहे का आईशी बोलायची? पाहिलं का मानिनी गेली तुझी पोरं हातची गेली. जरी वसवात्या भडकवत असल्या ना तरी त्यांचा मुद्दा बरोबर आहे बरं का. या क्षणाला पार्थने त्याच्या आईच्या अंगावर असं ओरडायला नको होतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणून मी सुरुवातीला म्हणले की काव्या जरा जास्तीच लाडं करतीये. तुम्हाला काय वाटतं मंडळी सांगा हं. आणि भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतरच्या नवीन एपिसोड रिव्ह्यूमध्ये. आज सकाळी रिव्ह्यू आला लई भारी वाटलं बरं का मंडळी. चला तर उद्या भेटूयात मग पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन रिव्ह्यूमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. धन्यवाद.